बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। आजची मोठी बातमी येत आहे मुखेड तालुक्यातील वळंकी येथून। लेंडी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या पुनर्वसन प्रक्रियेवर ग्रामस्थांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। लेंडी प्रकल्प अंतर्गत वळंकी गावातील पुनर्वसन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की शासनाने ठरवून दिलेल्या नागरी सुविधा उपलब्ध करून न देता भूखंड वाटप करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जो अन्यायकारक आहे। पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या भूखंड वाटप यादीमध्ये अनेक पात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली असून काहींच्या नावांमध्ये चुकीचे बदल आढळून आले आहेत। याशिवाय मूळ भूखंड धारकांची संख्या आणि शासनाने गृहीत धरलेली संख्या यामध्ये मोठी तफावत असल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले आहे। त्यामुळे शासनाने नव्याने सर्वेक्षण करून अचूक यादी तयार करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। ग्रामस्थांनी पुढे असेही म्हटले आहे की वळंकी गावाच्या शेजारील शेती जमीन संपादित करूनच पुनर्वसनासाठी भूखंड द्यावेत आणि त्या ठिकाणी रस्ते, पाणी, वीज, शिक्षण यांसारख्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये नवीन भूसंपादन करणे, सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, नदीकाठ व पांदण भागातील कुटुंबांना शेड उभारून देणे, पुनर्वसन यादीत दुरुस्ती करणे, स्वेच्छा पुनर्वसनाचा मोबदला तात्काळ देणे, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देऊन शासनाच्या योजना लागू करणे, तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार शासन सेवेत समावेश, जोड रस्त्यांची उभारणी आणि वाढीव कुटुंबांना मोबदला देण्याची मागणीही करण्यात आली आहे। विशेष म्हणजे 21 वर्षे पूर्ण झालेल्या अविवाहित मुलांनाही स्वतंत्र प्रकल्पग्रस्त मानून त्यांना लाभ देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आता या सर्व मागण्यांवर शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ही होती वळंकी येथील पुनर्वसनाबाबतची महत्त्वाची बातमी। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या NCN न्यूज टीव्हीला लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी साग पडेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता लेंडी धरणातील लोकांची अवस्था कशा पद्धतीने झालेली आहे। आज आपण पाहू शकता एकूण 12 गाव पूर क्षेत्रात गेलेले आहेत। त्यापैकी एकाही गावचे आतापर्यंत 100% प्रश्न सुटलेले नाहीत। त्यापैकी वळंकी हा असा गाव आहे त्या ठिकाणी आतापर्यंत पुनर्वसनाची दखलसुद्धा घेण्यात आली नाही। त्या ठिकाणी पुनर्वसनसुद्धा वाटप करण्यात आले नाही, भूखंडसुद्धा वाटप करण्यात आले नाही। ते तहसील असेल, कलेक्टर ऑफिस असेल, या ठिकाणी ते चक्रा मारून त्यांची चपल्या फाटून जाण्यापर्यंत वेळ आलेली आहे, परंतु त्या ठिकाणी कुणी दखल घेत नसल्यामुळे आजचे त्यांचं प्रोसिजर काय होतं आणि संपूर्ण गाव या ठिकाणी जमा झालं होतं आणि काय तहसील कार्यालयामध्ये त्यांची प्रक्रिया पार पडणार होती ते जाणूया। बालाजी मधुकर गाजरकुंटे, राहणार मौजे वळंकी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड। मौजे वळंकी या गावचं लेंडी धरणाअंतर्गत दिनांक 20/4/2026 रोजी मुखेड तहसीलमध्ये आज प्लॉट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता। अतिशय गोरगरीब जनतेला भेटीस देण्यासाठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। या ठिकाणी जाग्यावर पुनर्वसनाच्या वतीनं 148 प्लॉट अवेलेबल असून आणि भूखंडधारकाची एकूण संख्या 198, त्यामध्ये शेतकरी आणि बगर शेतकरी असे एकूण भूखंड 350 प्लॉट लागणार आहेत वळंकीसाठी, पण फक्त जाग्यावर अवेलेबल आहेत 148। म्हणजे 200ची तफावत असताना सुद्धा कुठेतरी थातूर म्हणजे या ठिकाणी पुनर्वसन करून राहिलेल्या लोकांना वेटीस धरून कुठेतरी शौचाला ढकलाव, कुठेतरी भेंडेगावला ढकलाव, काहीतरी करावं, कुठेतरी काहीतरी थातूर करून मौजे वळंकी नगरीचा प्रश्न निकाली लावा पुनर्वसनाचा आणि येथील नागरिक मरणार का नाहीत, खपून का जाणार नाही, हे काही प्रशासन करत नाही। हे पुनर्वसन होत असताना अगोदर 18 शेतकऱ्यांनी या पुनर्वसनाच्या जागेला विरोध केला। 18 लोकांचे न्यायालयामध्ये निकाल आले। या 18 लोकांचीच काही लोकांनी नंतर संमती दर्शवली। त्यांची संमती दर्शवल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची जमीन संपादित करण्यात आली, पण जमीन संपादित केलेली असलेली आणि भूखंडधारकाची संख्या यामध्ये फार मोठी तफावत आहे। आज भूखंड ज्या ठिकाणी देणार आहेत त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाला जागा अवेलेबल नाही, शाळेला जागा अवेलेबल नाही, स्मशानभूमीला जागा अवेलेबल नाही, रस्त्याची बांधणी झालेली नाही, जोड रस्ते त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले नाहीत। पुनर्वसनाच्या ठिकाणी येण्यासाठी मौजे वळंकीतून पुनर्वसनाकडे येणाऱ्या रस्त्याची बांधणी झालेली नाही। कसल्याच प्रकारची एकही नागरी सुविधा नसताना सुद्धा थातूर पद्धतीने प्रशासन जोर जबरदस्तीने या गोरगरीब जनतेवर दबाव आणून कुठेतरी त्यांचं प्लॉट वाटप कार्यक्रम संपन्न करावा असं आमच्यावर प्रशासन दबाव आणत आहे। आज काय झालं, आज आपण या ठिकाणी भूखंड प्रक्रिया पार पडणार होती, त्याला विरोध केला का? आम्ही प्रखरपणे विरोध केलो। आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार साहेबाला आमचं म्हणणं मागितलं, साहेब तुम्ही जोपर्यंत भूखंडाची संख्या आणि भूखंडधारक याचा मेळ तुम्ही बसवणार नाही तोपर्यंत या ठिकाणी भूखंड वाटपाला आमचा विरोध राहणार आहे।
जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी नागरिक सुविधा अवेलेबल करणार नाही तोपर्यंत आमच्या ठिकाणी विरोध राहणार आहे. तुम्ही सोयीच्या पुन्हा आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आम्ही सोयीच्या पुनर्वसन घेतलो. तुम्ही 29 जानेवारी 2025ला जुलमी कायदा आणलात. ज्या व्यक्तीने सोयीच्या घेतलं त्यांना तुम्ही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नाही आणि असलेलं प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे मुलांसाठी ट्रान्सफर करता येत नाही अशा प्रकारचा GR आणलात. म्हणून आमच्या गावातील 50 शेतकरी जे पहिले सोयीच्या घेतले होते ते पुन्हा प्लॉटमध्ये आलेले आहेत आणि आणखीन बरीचशी संख्या वाढण्याची शक्यता आहे. जे लोक सोयीच्या घेतले त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून सांगतो की सोयीच्या घेणं म्हणजे आपलं मरण आपण ओढावून घेणं आहे. सोयीच्या घेणं म्हणजे आपला अधिकार आपण संपवणं आहे. मग आपल्या सर्व बांधवांना मी सांगतो कोणीही सोयीच्या घेऊ नका, कारण सोयीच्या घेतल्यानंतर आपला प्रकल्पग्रस्ताचा लाभ होणार आहे. आपल्या मुलांना त्या प्रकल्पग्रस्ताचा लाभ भेटणार नाही. जे लोक 10 गुंठे जमिनी घेऊन 10 लाख रुपये खर्च करून प्रकल्पग्रस्ताच्या ठिकाणी प्रयत्न केला असे लोक आपल्या गावात येऊन 10 गुंठे घेतले पण आपल्या स्वतःचा प्रकल्पग्रस्त घाण होत आहे. आम्हाला कुठलाच नेता या ठिकाणी पुनर्वसनाच्या संदर्भात सहकार्य करत नाही. आम्ही सेल्फ स्वखर्चाने आम्ही गाड्या बांधून जिल्हाधिकारी साहेब नांदेड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी नांदेड, उपजिल्हाधिकारी देगलूर, तहसीलदार साहेब यांना प्रत्येकांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आमचं 10 मागण्याचं निवेदन प्रत्येकाकडे आहे. त्यांचे रिशूट आमच्याकडे आहेत. पण आमच्या एकाही मागणीचा 1% विचार न करता आमच्यावर या अन्याय अत्याचार प्रशासनाकडून गंभीरपणे या ठिकाणी होत आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावी. या कामाची दखल जर प्रशासनाने घेतला नाही तर आम्ही मोजे वळंकीच्या तरुण बांधवांतर्फे आम्ही प्रशासनाला या ठिकाणी जाहीर निषेध करतो त्यांचा आणि सांगतो की आमरण उपोषण आमच्यातर्फे करण्यात येईल. आम्हाला जर नागरी सुविधा आणि भूखंड पाठोपाठीची संख्या जर वाढवली नाही, आम्हाला असंच जर जबरदस्ती जर तुम्ही पुनर्वसन म्हणजे संपादन घ्या, तुम्ही प्लॉट घ्या असं जर आमच्यावर जबरदस्ती करण्यात आले तर मोजे वळंकीच्या अनेक पुरुषाकडून या ठिकाणी आमरण उपोषणाचा इशारा आम्ही त्यांना देतो. आपण या ठिकाणी पाहू शकता आमरण उपोषण करण्याचा वळंकीच्या लोकांनी नागरिकांनी इशारा दिलेला आहे. जोपर्यंत त्यांची मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत ते ठाम भूमिकेवर राहणार आहे. जेवढी लोकसंख्या आहे त्याप्रमाणे जेवढी ज्या खातेदार आहेत त्यांना भूखंड वाटप झालेच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि ते सत्य मागणी आहे. तर त्याच्यावर दखल घेण्यात आली नाही तर ते आमरण उपोषण या ठिकाणी लेकराबाळासहित संपूर्ण कुटुंबासहित करणार असे त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. कॅमेरामॅन NC न्यूज TV